कधी तुम्ही स्वतःला आरशात पाहून असा प्रश्न विचारलाय का की मी खरोखर कोण आहे? मी ज्या गोष्टींना योग्य मानतो त्या खरंच योग्य आहेत का? आणि मी जेव्हा एखादा निर्णय घेतो तेव्हा तो माझ्या मूल्यांवर आधारित असतो की फक्त परिस्थितीने मला तसं करायला भाग पाडलेलं असतं? आपण सगळे आयुष्यात चांगला माणूस होण्याचा प्रयत्न करत असतो. लहानपणापासून आपल्याला शिकवलं जातं, खोटं बोलू नकोस, इतरांना त्रास देऊ नकोस, मदत कर. पण जसजसं आयुष्य पुढे जातं तसतसं हे सगळं इतकं सरळ राहत नाही. कारण वास्तवात चांगलं आणि वाईट यांच्यामध्ये एक स्पष्ट रेषा नसते. ती धूसर असते, सतत बदलणारी असते आणि अनेक वेळा आपल्यालाच दिसत नाही. याच धूसर रेषेच्या मधोमध उभं राहून एक पुस्तक आपल्याला थांबवतं आणि विचारायला भाग पडतं की चांगलं असणं इतकं कठीण का आहे? हे पुस्तक आहे द डिफिकल्टी ऑफ बीइंग गुड. आणि या पुस्तकाचा प्रवास हा फक्त वाचनाचा नाही, तो एक आतला प्रवास आहे. हा प्रवास तुमच्या विचारांना हलवेल, तुमच्या विश्वासांना प्रश्न विचारेल आणि कदाचित तुमच्या स्वतःबद्दलच्या समजुतीलाही बदलून टाकेल. या पुस्तकाच्या मागे उभं असलेलं नाव आहे गुरचरण दास, एक असा लेखक ज्यांनी आपलं आयुष्य दोन वेगवेगळ्या जगांमध्ये घालवलं. एका बाजूला ते एक यशस्वी कॉर्पोरेट लीडर होते. प्रॉक्टर अँड गॅम्बल सारख्या जागतिक कंपनीत त्यांनी उच्च पदावर काम केलं. त्यांनी आधुनिक जगाचं वास्तव जवळून पाहिलं, स्पर्धा, महत्वाकांक्षा, यश आणि अपयश. पण दुसऱ्या बाजूला त्यांच्या मनात एक वेगळाच प्रश्न सतत जिवंत होता की या सगळ्या यशाच्या पलीकडे जीवनाचा खरा अर्थ काय आहे? याच प्रश्नाच्या शोधात त्यांनी भारतीय तत्त्वज्ञानाकडे वळण घेतलं, विशेषतः महाभारत, एक अशी कथा जी केवळ युद्धाची नाही तर मानवी मनाच्या गुंतागुंतीची आहे. दास यांनी महाभारताला फक्त एक पौराणिक कथा म्हणून नाही पाहिलं, तर एक मॉरल लॅबोरेटरी म्हणून पाहिलं, जिथे प्रत्येक पात्र, प्रत्येक घटना आपल्याला नैतिकतेबद्दल काहीतरी शिकवते. आणि द डिफिकल्टी ऑफ बीइंग गुडमध्ये ते हाच प्रयोग आपल्या समोर उभा करतात. हे पुस्तक तुम्हाला रेडीमेड उत्तरं देत नाही. ते तुम्हाला काय बरोबर आहे हे सांगत नाही. उलट ते तुमच्या प्रत्येक खात्रीला हादरवतं. आपण अनेकदा असं समजतो की आपण चांगले आहोत कारण आपण वाईट गोष्टी करत नाही. पण हे पुस्तक सांगतं की वाईट न करणं म्हणजे चांगलं असणं नाही. खरं चांगुलपण ते तेव्हा दिसतं जेव्हा तुम्हाला कठीण निर्णय घ्यावा लागतो, जेव्हा दोन्ही पर्याय चुकीचे वाटतात, जेव्हा कुठलाही निर्णय घेतला तरी कोणीतरी दुखावणारच आहे. तेव्हा तुम्ही काय करता हेच तुमचं खरं नैतिक मूल्य ठरवतं. आणि हाच तो क्षण असतो जिथे बहुतेक लोक गोंधळतात, कारण त्या क्षणी तुमच्याकडे कोणताही स्पष्ट मार्ग नसतो. महाभारताची कथा याच गोंधळांनी भरलेली आहे. ती आपल्याला परफेक्ट हिरोज दाखवत नाही. ती आपल्याला असे लोक दाखवते जी तुमच्यासारखेच आहेत. तेही शंका घेतात, तेही चुका करतात, तेही भावनांनी भरलेले असतात. युधिष्ठिर, ज्याला आपण धर्वराज म्हणतो, तोही चुकीचा निर्णय घेतो. भीष्म, ज्यांचं आयुष्य त्यागाचं प्रतीक आहे, तेही अन्यायाच्या विरोधात उभे राहत नाहीत. कर्ण, एक महान योद्धा, पण चुकीच्या बाजूने लढतो. हे सगळं पाहताना आपल्याला एक गोष्ट समजायला लागते की चांगलं असणं म्हणजे परफेक्ट असणं नाही. चांगलं असणं म्हणजे तुमच्या अपूर्णतेसोबत जगणं आणि तरीही योग्य निर्णय घेण्याचा प्रयत्न करत राहणं. या पुस्तकात एक अत्यंत महत्त्वाचा विचार वारंवार समोर येतो. आपण जे करतो त्यामागे आपला हेतू महत्त्वाचा आहे की त्याचा परिणाम? समजा तुम्ही एखादा काम केलं, पूर्ण प्रामाणिकपणे, चांगल्या हेतूने, पण त्याचा परिणाम वाईट झाला, तर तुम्ही चांगले आहात की चुकीचे? आणि उलट, जर एखादं काम चुकीच्या पद्धतीने केलं पण त्यातून चांगला परिणाम मिळाला, तर ते योग्य ठरतं का? हे प्रश्न सोपे नाहीत आणि कदाचित यांची एकच उत्तर नाहीत. पण हे पुस्तक तुम्हाला हे प्रश्न टाळू देत नाही. ते तुम्हाला त्यांच्या समोर उभं करतं. आणि हाच या पुस्तकाचा सर्वात मोठा प्रभाव आहे. ते तुम्हाला आराम देत नाही, ते तुम्हाला अस्वस्थ करतं. कारण जेव्हा तुम्ही स्वतःच्या निर्णयांकडे, स्वतःच्या आयुष्याकडे या नजरेने पाहायला लागता, तेव्हा तुम्हाला लक्षात येतं की तुम्ही जितकं समजत होतात तितकं सगळं स्पष्ट नाही. तुमच्या प्रत्येक निर्णयामागे काहीतरी स्वार्थ असतो. तुमच्या प्रत्येक चांगल्या कृतीमागे काहीतरी अपेक्षा लपलेली असते. आणि हे स्वीकारणं हेच सर्वात कठीण असतं.
पण कदाचित याच स्वीकारामध्येच खरं समज दडलेलं आहे. द डिफिकल्टी ऑफ बीइंग गुड आपल्याला शिकवतं की चांगुलपण हा एक फायनल डेस्टिनेशन नाही. तो एक सतत चालणारा प्रवास आहे. एक असा प्रवास जिथे प्रत्येक पाऊल तुम्हाला प्रश्न विचारतं आणि प्रत्येक उत्तर नवीन प्रश्न निर्माण करतं. आणि आता या प्रवासाची खरी सुरुवात होते. कारण पुढे आपण जाणार आहोत त्या संकल्पनेकडे ज्यावर संपूर्ण पुस्तक उभा आहे. एक असा शब्द जो आपण खूप वेळा ऐकतो पण कधीच पूर्णपणे समजत नाही. तो शब्द आहे धर्म. धर्म म्हणजे नक्की काय? तो नियम आहे की निवड? तो स्थिर आहे की बदलणारा? आपण या प्रश्नाच्या मुळाशी जाणार आहोत आणि कदाचित तुम्हाला तिथे एक असं उत्तर मिळेल जे तुम्ही अपेक्षित नव्हतं. धर्म हा शब्द आपण इतक्या सहजपणे वापरतो की त्यामागचं गांभीर्य आपल्याला जाणवतच नाही. आपण म्हणतो धर्माचं पालन करा. पण जर कोणी विचारलं धर्म म्हणजे नक्की काय, तर बहुतेक वेळा आपण गप्प बसतो. कारण सत्य हे आहे की धर्म ही एखादी सोपी व्याख्या नाही. तो एखादा नियमांचा संच नाही की जिथे प्रत्येक परिस्थितीसाठी आधीच योग्य उत्तर लिहिलेलं असतं. गुरुचरण दास यांच्या मते धर्म म्हणजे एक जिवंत संकल्पना आहे. तो सतत बदलतो, तो परिस्थितीनुसार वळतो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तो तुमच्याकडून निर्णय मागतो. धर्म तुम्हाला कधीच स्पष्ट मार्ग दाखवत नाही. तो तुम्हाला 2 मार्गांमध्ये उभं करतो आणि सांगतो, आता निवड तू कर. आणि हीच ती जागा आहे जिथे सगळ्यात जास्त गोंधळ निर्माण होतो. कारण अनेक वेळा दोन्ही मार्ग चुकीचे वाटतात. एक मार्ग निवडला तर कुणीतरी दुखावणार, दुसरा निवडला तरीही कुणीतरी हरवणार. आणि अशावेळी तुम्ही काय करता हेच तुमचं खरं धर्म ठरवतं. महाभारत ही कथा याच निवडींनी भरलेली आहे. ती आपल्याला सोपे निर्णय दाखवत नाही. ती आपल्याला असे क्षण दाखवते जिथे प्रत्येक निर्णयाचं ओझं खूप जड आहे. युधिष्ठिरचा विचार करा. एक असा माणूस ज्याला लहानपणापासून शिकवलं गेलं की सत्य बोलणं हेच सर्वोच्च धर्म आहे. त्याने आयुष्यभर सत्याचं पालन केलं. त्याने कधीही खोटं बोलण्याचा विचारही केला नाही. पण मग एक क्षण येतो जिथे त्याचं हेच मूल्य त्याच्यासाठी सापळा बनतं. जुगाराचा खेळ. तो जाणतो की हा खेळ चुकीचा आहे. तो जाणतो की दुर्योधन आणि शकुनी त्याला फसवणार आहेत. पण तरीही तो खेळतो. का? कारण त्याला वाटतं की राजा म्हणून त्याचं कर्तव्य आहे आव्हान स्वीकारणं. आता इथेच धर्माचा पहिला गोंधळ दिसतो. कर्तव्य पाळणं महत्त्वाचं की चुकीच्या गोष्टीपासून दूर राहणं? युधिष्ठिर कर्तव्य निवडतो आणि त्याचा परिणाम भयानक होतो. तो सगळं गमावतो. त्याचं राज्य, त्याचे भाऊ आणि शेवटी द्रौपदी. आता प्रश्न असा आहे, युधिष्ठिर चुकीचा होता का? तो वाईट माणूस होता का? की तो फक्त एका चुकीच्या निर्णयाचा बळी होता? हे पुस्तक आपल्याला इथेच थांबवतं. ते आपल्याला उत्तर देत नाही, ते आपल्याला विचारायला लावतं. कारण वास्तविक जीवनातही आपण अशाच परिस्थितीत असतो. आपण अनेकदा एखादा निर्णय घेतो कारण आपल्याला वाटतं हेच योग्य आहे. पण नंतर त्याचे परिणाम आपल्याला चुकीचे वाटतात. आणि मग आपण स्वतःलाच विचारतो, मी चुकीचा होतो का? या सगळ्या प्रश्नांमध्ये एक खूप महत्त्वाची गोष्ट लपलेली आहे. आपण नेहमी योग्य निर्णय शोधत असतो. आपल्याला वाटतं की कुठेतरी एक परफेक्ट उत्तर आहे जे आपल्याला सापडलं पाहिजे. पण द डिफिकल्टी ऑफ बीइंग गुड आपल्याला एक वेगळंच सत्य दाखवतं. ते सांगतं की जीवनात परफेक्ट आन्सर नसतं. तुमच्याकडे जे असतं ते इनकम्प्लीट इन्फॉर्मेशन, कॉन्फ्लिक्टिंग व्हॅल्यूज आणि इमोशनल प्रेशर. आणि या सगळ्यांच्या मध्ये तुम्हाला निर्णय घ्यावा लागतो. भीष्माचा विचार करा. त्यांनी एक प्रतिज्ञा घेतली की ते आयुष्यभर हस्तिनापुराच्या सिंहासनाचं रक्षण करतील. ही प्रतिज्ञा ऐकायला महान वाटते, त्याग, समर्पण, निष्ठा. पण जेव्हा अन्याय सुरू होतो, जेव्हा द्रौपदीचं वस्त्रहरण होतं, तेव्हा भीष्म काय करतात? ते शांत राहतात. का? कारण त्यांची प्रतिज्ञा त्यांना बांधून ठेवते. आता इथे एक भयंकर प्रश्न उभा राहतो. निष्ठा महत्वाची की न्याय? जर तुमची निष्ठा तुम्हाला अन्यायाच्या बाजूला उभं करत असेल तर ती निष्ठा योग्य आहे का? भीष्म वाईट नव्हते, ते महान होते. पण त्यांच्या धर्मामुळे त्यांनी चुकीचं घडू दिलं. हे ऐकताना आपल्यालाही अस्वस्थ वाटतं. कारण आपणही आपल्या आयुष्यात अशा अनेक वेळा शांत राहिलो आहोत. जेव्हा आपल्याला माहीत होतं की काहीतरी चुकीचं घडतंय,
पण आपण काही बोललो नाही. कदाचित भीतीमुळे, कदाचित आपल्या सोयीसाठी, किंवा कदाचित आपण स्वतःलाच समजावलं की हे माझं काम नाही. आणि इथेच हे पुस्तक आपल्याला आरसा दाखवतं. ते सांगतं की नैतिकता म्हणजे फक्त मोठ्या युद्धांमध्ये दिसत नाही, ती रोजच्या छोट्या निर्णयांमध्ये दिसते. तुम्ही सत्य बोलता का जेव्हा ते तुम्हाला नुकसान देऊ शकतं? तुम्ही अन्यायाच्या विरोधात उभे राहता का जेव्हा तुम्ही एकटे असता? तुम्ही योग्य गोष्ट करता का जेव्हा कोणी पाहत नाही? हे सगळे छोटे प्रश्न मिळून तुमचा धर्म तयार करतात. आता इथे एक अजून खोल स्तर आहे. आपण अनेकदा असं मानतो की आपले निर्णय पूर्णपणे तर्कावर आधारित असतात. पण वास्तवात आपले निर्णय भावनांनी चालवलेले असतात. भीती, लोभ, अहंकार, प्रेम, निष्ठा हे सगळं आपल्या विचारांवर परिणाम करतं. युधिष्ठिर फक्त कर्तव्यामुळे जुगार खेळत नव्हता. त्याच्या मनात एक सटल अहंकारही होता की तो जिंकू शकतो. भीष्म फक्त प्रतिज्ञेमुळे शांत नव्हते. त्यांच्या मनात एक अटॅचमेंट होता, सिंहासनाशी, परंपरेशी, त्यांच्या वचनाशी. म्हणजेच आपले निर्णय कधीच पूर्णपणे प्युअर नसतात. त्यामध्ये नेहमीच काहीतरी मिश्रण असतं. आणि म्हणूनच धर्म समजणं इतकं कठीण आहे. कारण तुम्हाला फक्त परिस्थिती समजून घ्यायची नाही, तर स्वतःलाही समजून घ्यावं लागतं. तुमच्या मनात काय चाललंय, तुमच्या निर्णयामागे खरं कारण काय आहे, हे ओळखणं हीच खरी कसोटी आहे. आणि कदाचित हीच त्या पुस्तकाची सर्वात मोठी शिकवण आहे की चांगलं असणं म्हणजे फक्त योग्य निर्णय घेणं नाही, तर स्वतःच्या मनाशी प्रामाणिक राहणं आहे. तुम्ही स्वतःला फसवत नाही, तुम्ही तुमच्या चुका स्वीकारता आणि त्यातून शिकता. ही प्रक्रिया सोपी नाही, कारण त्यासाठी धैर्य लागतं, स्वतःकडे प्रामाणिकपणे पाहण्याचं, स्वतःच्या कमकुवतपणाला स्वीकारण्याचं आणि चुकीचा निर्णय घेतल्यावर पुन्हा उभं राहण्याचं धैर्य. हे पुस्तक आपल्याला सांगतं की नैतिकता म्हणजे परफेक्शन नाही, ती एक लढाई आहे, एक सतत चालणारी लढाई आपल्या आत. आणि ही लढाई कधीच संपत नाही. प्रत्येक नवीन परिस्थितीत तुम्हाला पुन्हा निर्णय घ्यावा लागतो, पुन्हा स्वतःला विचारावं लागतं, मी काय करावं? आणि कदाचित याच प्रश्नामध्येच आपल्या जीवनाचं खरं सौंदर्य दडलेलं आहे. पण आता आपण एका अजून खोल प्रश्नाकडे वळणार आहोत. एक असा प्रश्न जो कदाचित तुम्हाला थोडासा अस्वस्थ करेल. आपण जे काही करतो ते खरंच इतरांसाठी असतं का? की आपल्या प्रत्येक कृतीमागे कुठेतरी आपलाच स्वार्थ दडलेला असतो? पुढच्या भागात आपण एक्सप्लोर करणार आहोत सेल्फिशनेस वर्सेस सेल्फलेसनेस. आणि कदाचित तिथे तुम्हाला स्वतःबद्दल काही असं कळेल जे तुम्ही आजपर्यंत कधीच मान्य केलं नव्हतं. आपण सगळे स्वतःला एक चांगला माणूस समजतो. आपण मदत करतो, आपण इतरांसाठी काहीतरी करतो, आपण स्वतःच्या सोयीपेक्षा इतरांना प्राधान्य देतो. आणि या सगळ्यावरून आपण स्वतःबद्दल एक निष्कर्ष काढतो की मी सेल्फलेस आहे. पण एक क्षण थांबा आणि स्वतःला एक प्रामाणिक प्रश्न विचारा की मी जे करतोय ते खरंच इतरांसाठी आहे का? की त्यामागे कुठेतरी माझाच काहीतरी फायदा लपलेला आहे? हा प्रश्न ऐकताना आपल्याला थोडं अस्वस्थ वाटतं, कारण आपण स्वतःला स्वार्थी म्हणून पाहायला तयार नसतो. पण द डिफिकल्टी ऑफ बीइंग गुड आपल्याला याच अनकम्फर्टेबल जागेवर घेऊन जातं. हे पुस्तक सांगतं की माणूस पूर्णपणे सेल्फलेस असू शकत नाही. आपल्या प्रत्येक कृतीमागे काहीतरी पर्सनल मोटिवेशन असतंच. आपण मदत करतो कारण आपल्याला चांगलं वाटतं. आपण दान करतो कारण आपल्याला समाजात आदर मिळतो. आपण एखाद्याला साथ देतो कारण आपल्याला गिल्ट टाळायचा असतो. म्हणजेच आपल्या चांगुलपणामागेही एक सटल स्वार्थ असतो. आणि हे स्वीकारणं हेच सर्वात कठीण आहे. पण इथे एक महत्वाची गोष्ट समजून घ्यायला हवी. स्वार्थ असणं हे चुकीचं नाही, कारण स्वार्थ हा आपल्या अस्तित्वाचा भाग आहे. आपण जगतो कारण आपल्याला जगायचं असतं. आपण यशस्वी होऊ इच्छितो कारण आपल्याला स्वतःला सिद्ध करायचं असतं. हे सगळं नैसर्गिक आहे. पण समस्या तेव्हा निर्माण होते जेव्हा आपण आपल्या स्वार्थाला लपवतो, जेव्हा आपण स्वतःला कन्व्हिन्स करतो की मी जे करतोय ते पूर्णपणे इतरांसाठी आहे. कारण त्या क्षणी आपण स्वतःशी प्रामाणिक राहत नाही. महाभारतातील कर्ण हा याचाच एक उत्तम उदाहरण आहे. कर्ण नेहमी स्वतःला एक चांगला मित्र म्हणून पाहतो. तो दुर्योधनासाठी सगळं काही करतो. तो त्याच्यासाठी लढतो. तो त्याच्यासाठी आपलं आयुष्य पणाला लावतो.
पण प्रश्न असा आहे, तो हे सगळं का करतो? फक्त मैत्रीसाठी? की त्यामागे एक खोल इच्छा आहे स्वीकार मिळवण्याची? कर्णाला आयुष्यभर अपमान सहन करावा लागला. त्याला त्याच्या जन्मामुळे नाकारलं गेलं. आणि जेव्हा दुर्योधनाने त्याला स्वीकारलं, त्याला सन्मान दिला, तेव्हा कर्ण त्याच्याशी बांधला गेला. म्हणजेच त्याची लॉयल्टी पूर्णपणे सेल्फलेस नव्हती. ती त्याच्या आतल्या जखमांमधून आली होती. आणि इथेच एक खूप खोल सत्य समोर येतं. आपल्या कृती आपल्या विचारांपेक्षा जास्त आपल्या भावनांमधून येतात. आपण जे करतो ते अनेकदा आपल्या भूतकाळाच्या अनुभवांवर आधारित असतं. कर्णाचं उदाहरण पाहिलं तर लक्षात येतं की तो फक्त चांगला मित्र नव्हता. तो एक असा माणूस होता जो स्वीकारासाठी तडफडत होता आणि त्या तडफडीने त्याला चुकीच्या बाजूला उभं केलं. आता एक प्रश्न तुमच्यासाठी. तुम्ही जे काही करता ते खरंच तुमच्या मूल्यांवर आधारित असतं का? की तुमच्या भूतकाळातील अनुभव, तुमच्या इन्सिक्युरिटीज, तुमच्या भीती, तुमच्या निर्णयांना शेप देतात? आपण अनेकदा असं मानतो की आपण फुल्ली अवेअर आहोत, पण वास्तवात आपल्या मनात खूप काही सबकॉन्शियस चालू असतं आणि तेच आपल्या कृतींना दिशा देतं. याच ठिकाणी हे पुस्तक आपल्याला एक कठीण पण महत्त्वाचा धडा देतं की सेल्फलेसनेस म्हणजे स्वार्थ नसणं नाही, तर सेल्फलेसनेस म्हणजे स्वतःच्या स्वार्थाची जाणीव असणं. तुम्ही स्वतःला फसवत नाही. तुम्ही तुमच्या मोटिवेशन्स ओळखता आणि तरीही तुम्ही योग्य निर्णय घेण्याचा प्रयत्न करता. हे खूप सटेल आहे पण खूप पॉवरफुल आहे. कारण जेव्हा तुम्ही तुमचा स्वार्थ ओळखता तेव्हा तुम्ही त्यावर नियंत्रण ठेवू शकता. पण जेव्हा तुम्ही तो नाकारता तेव्हा तो तुमच्यावर नियंत्रण ठेवतो. आता एक रिअल लाईफ उदाहरण पाहू. समजा तुम्ही एखाद्या मित्राला मदत करता. तुम्ही त्याच्यासाठी वेळ देता, त्याला सपोर्ट करता. हे सगळं चांगलं आहे. पण जर तुम्ही आतून अपेक्षा ठेवत असाल की तोही भविष्यात तुमच्यासाठी तसंच करेल, तर ते पूर्णपणे सेल्फलेस नाही. आणि याच्यात काही चुकीचं नाही. पण जर तुम्ही ही अपेक्षा ओळखली नाही आणि नंतर त्या मित्राने तसं केलं नाही, तर तुम्हाला दुखावलं जाईल. आणि मग तुम्ही म्हणाल की मी इतकं केलं आणि त्याने काहीच केलं नाही. इथे समस्या मदत करण्यात नाही, तर अपेक्षा न ओळखण्यात आहे. हे पुस्तक आपल्याला शिकवतं की आपल्या भावना, आपल्या अपेक्षा, आपल्या इच्छा या सगळ्यांना समजून घेणं हेच खऱ्या नैतिकतेचं मूळ आहे. कारण जेव्हा तुम्ही स्वतःला समजता तेव्हाच तुम्ही इतरांना योग्य प्रकारे समजू शकता. आणि कदाचित याच ठिकाणी सेल्फलेसनेसचा खरा अर्थ दडलेला आहे. तो म्हणजे स्वतःच्या मर्यादा स्वीकारणं आणि तरीही इतरांसाठी काहीतरी करणं. पण ही प्रक्रिया सोपी नाही. कारण यासाठी तुम्हाला स्वतःकडे पाहावं लागतं. प्रामाणिकपणे. तुमच्या कमकुवतपणाकडे, तुमच्या भीतीकडे, तुमच्या स्वार्थाकडे. आणि हे सगळं पाहणं हे अनकम्फर्टेबल असतं. पण कदाचित याच अनकम्फर्टमध्येच खरं ग्रोथ दडलेलं आहे. आणि म्हणूनच द डिफिकल्टी ऑफ बीइंग गुड आपल्याला एक वेगळंच पर्स्पेक्टिव्ह देतं. ते सांगतं की चांगलं असणं म्हणजे परफेक्ट असणं नाही, तर चांगलं असणं म्हणजे स्वतःच्या अपूर्णतेला समजून घेणं आणि तरीही योग्य दिशेने चालत राहणं. आणि आता आपण एका अजून खोल प्रश्नाकडे वळणार आहोत. आपण जे काही करतो त्याचे परिणाम आपल्यावर कसे परत येतात? आपल्या कृती आपल्या आयुष्याला कशा शेप देतात? आपण एक्सप्लोर करणार आहोत कर्मा, रिस्पॉन्सिबिलिटी आणि कॉन्सिक्वेन्सेस. आणि तिथे आपल्याला समजेल की आपल्या प्रत्येक कृतीचं ओझं आपल्यालाच उचलावं लागतं. आपण लहानपणापासून एक गोष्ट ऐकत आलोय. जसं कराल तसं भराल. कर्म आणि त्याचे परिणाम. हे ऐकायला खूप साधं वाटतं. पण जेव्हा आपण याचा खरा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा लक्षात येतं की ही कल्पना जितकी सोपी वाटते तितकी ती गुंतागुंतीची आहे. आपण अनेकदा असं मानतो की चांगलं केलं तर चांगलं मिळेल, वाईट केलं तर वाईट मिळेल. एक सरळ स्पष्ट इक्वेशन. पण वास्तवात असं होतं का? तुम्ही कधी असा अनुभव घेतलाय का की तुम्ही पूर्ण प्रामाणिकपणे चांगल्या हेतूने काहीतरी केलं, पण त्याचा परिणाम मात्र वाईट झाला? किंवा उलट, कुणीतरी चुकीच्या मार्गाने यश मिळवलं आणि त्याला कोणतीही शिक्षा झाली नाही? ह्या सगळ्या अनुभवांमुळे आपण कधीकधी कर्माच्या संकल्पनेवरच प्रश्न विचारायला लागतो. आणि इथेच द डिफिकल्टी ऑफ बीइंग गुड आपल्याला एक वेगळा दृष्टिकोन देतं. हे पुस्तक सांगतं की कर्म म्हणजे फक्त परिणाम नाही. कर्म म्हणजे तुमची कृती,
तुमचा हेतू आणि त्या कृतीची जबाबदारी. तुम्ही काय केलं, का केलं आणि त्याचे परिणाम काय झाले, ह्या तिन्ही गोष्टी एकत्र मिळून कर्म तयार होतं. पण इथे खूप महत्वाचा प्रश्न येतो. जर आपल्या कृतींचे परिणाम पूर्णपणे आपल्या नियंत्रणात नसतील तर मग आपण जबाबदार कशासाठी? समजा तुम्ही एखाद्याला मदत करण्यासाठी काहीतरी केलं, पण त्याचा परिणाम त्याच्यासाठी वाईट झाला, तर ती चूक तुमची आहे का? हा प्रश्न खूप कठीण आहे आणि याच प्रश्नाभोवती हे पुस्तक फिरतं. महाभारतातील अर्जुनाचा विचार करा. युद्धाच्या आधी तो गोंधळलेला आहे. त्याला माहीत आहे की युद्धात त्याला त्याच्या स्वतःच्या नातलगांना मारावं लागेल. तो प्रश्न विचारतो, हे योग्य आहे का? तो पळून जाऊ शकतो, तो युद्ध टाळू शकतो, पण मग त्याला एक वेगळी जाणीव होते की त्याचं कर्तव्य आहे न्यायासाठी लढणं. आता इथेही एक द्वंद्व आहे, कर्तव्य पाळणं की हिंसा टाळणं. अर्जुन युद्ध निवडतो, तो लढतो, तो जिंकतो, पण त्याच्या विजयामध्ये एक मोठं नुकसान दडलेलं आहे. त्याने आपले लोक गमावलेत. आता प्रश्न असा आहे, अर्जुन योग्य होता का? हे पुस्तक आपल्याला इथे एक अत्यंत सटल पण महत्त्वाची गोष्ट शिकवतं की तुम्ही तुमच्या कृतींचे परिणामांवर पूर्णपणे नियंत्रण ठेवू शकत नाही. तुम्ही फक्त तुमच्या कृतींवर आणि तुमच्या हेतूंवर नियंत्रण ठेवू शकता. पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही परिणामांपासून मोकळे आहात, कारण प्रत्येक कृती तुमच्यावर एक ठसा सोडते. तुमच्या मनावर, तुमच्या व्यक्तिमत्वावर, तुमच्या भविष्यातील निर्णयांवर. ह्यालाच आपण मॉरल रेझिड्यू म्हणू शकतो. तुम्ही जे काही करता ते तुमच्या आत साठत जातं आणि एक वेळ येते जिथे तुमचं संपूर्ण व्यक्तिमत्व तुमच्या भूतकाळातील निर्णयांनी बनलेलं असतं. याचा अर्थ असा की तुम्ही तुमच्या कृतींच्या परिणामांपासून पळू शकत नाही. जरी बाहेरून काहीच घडलं नाही तरी आत काहीतरी बदलतं. समजा तुम्ही एखाद्या चुकीच्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं, कोणी पाहिलं नाही, कोणी काही बोललं नाही, पण तुमच्या आत एक छोटासा बदल झाला. तुम्ही एकदा शांत राहिलात, मग दुसऱ्यांदा ते सोपं होतं आणि हळूहळू ते तुमच्या स्वभावाचा भाग बनतं. हीच कर्माची खरी ताकद आहे. ती बाहेरून दिसत नाही, पण आतून तुम्हाला बदलते. आणि म्हणूनच जबाबदारी ही खूप महत्वाची आहे. आपण अनेकदा असं म्हणतो, मी काय करू शकतो, माझ्यामुळे काय फरक पडणार आहे. पण हे पुस्तक सांगतं की प्रत्येक छोटा निर्णय महत्वाचा असतो, कारण तो तुमचं व्यक्तिमत्व घडवतो. तुम्ही जे रिपीटेड डिसिजन्स घेता तेच तुम्हाला डिफाईन करतात. जर तुम्ही सतत योग्य गोष्टी निवडत राहिलात तर तुम्ही हळूहळू एक चांगला माणूस बनता. आणि जर तुम्ही सतत चुकीच्या गोष्टींकडे दुर्लक्ष केलं तर तेही तुमच्यात साठत जातं. पण इथे एक कठीण गोष्ट आहे. योग्य निर्णय घेणं हे नेहमीच सोपं नसतं. कधीकधी योग्य गोष्ट करणं म्हणजे स्वतःला नुकसान देणं. तुम्ही सत्य बोलता आणि त्यातून तुम्हाला नुकसान होतं. तुम्ही अमाणिक राहता आणि दुसरा माणूस त्याचा फायदा घेतो. अशा वेळी तुम्हाला वाटतं, मी का चांगलं वागावं? आणि इथेच कर्माची खरी कसोटी सुरू होते. द डिफिकल्टी ऑफ बीइंग गुड आपल्याला सांगतं की चांगलं वागणं म्हणजे ताबडतोब बक्षीस मिळणं नाही. ते एक इन्व्हेस्टमेंट आहे. एक असा इन्व्हेस्टमेंट जो तुमच्या आत होतो. जेव्हा तुम्ही योग्य निर्णय घेता तेव्हा तुम्ही तुमच्या व्यक्तिमत्वात इन्व्हेस्टमेंट करता. आणि जरी बाहेरून त्याचा फायदा लगेच दिसत नसेल तरी आतून तुम्ही मजबूत होत जाता. आणि कदाचित हीच त्या पुस्तकाची सर्वात पॉवरफुल गोष्ट आहे. ते आपल्याला शिकवतं की आपण आपल्या कृतींसाठी जबाबदार आहोत. आपण परिस्थितीला दोष देऊ शकत नाही, आपण इतरांना दोष देऊ शकत नाही. शेवटी निर्णय आपण घेतो आणि त्या निर्णयांचं ओझं आपल्यालाच उचलावं लागतं. आणि हे ओझं नेहमीच दिसत नाही. ते आपल्या मनात असतं, आपल्या आठवणींमध्ये, आपल्या गिल्टमध्ये, आपल्या शांततेत आणि कधीकधी आपल्या पश्चातापात. पण ही सगळं असूनही एक आशा आहे. कारण प्रत्येक नवीन क्षण आपल्याला एक नवीन संधी देतो. एक नवीन निर्णय घेण्याची संधी, एक नवीन दिशा निवडण्याची संधी. आणि कदाचित ह्याच संधीमध्येच आपल्या आयुष्याचा खरा अर्थ दडलेला आहे. आता पुढच्या भागात आपण महाभारतातील काही महत्त्वाच्या पात्रांकडे अजून खोलवर पाहणार आहोत. भीष्म, कर्ण, अर्जुन. त्यांचे निर्णय, त्यांचे संघर्ष आणि त्यांच्याकडून आपल्याला मिळणारे धडे. कारण त्यांच्या कथांमध्येच आपल्याला आपल्या स्वतःच्या आयुष्याचं प्रतिबिंब दिसतं. पुढच्या भागात आपण या पात्रांच्या मनात डोकावणार आहोत आणि कदाचित तिथे तुम्हाला स्वतःचाच एक भाग सापडेल. महाभारत
ही केवळ युद्धाची कथा नाही, ती मानवी मनाची कथा आहे. या कथेतली प्रत्येक व्यक्ती आपल्याला काहीतरी शिकवते. त्यांचे निर्णय, त्यांचे संघर्ष हे सगळं आपल्या आयुष्याशी जोडलेलं आहे. आणि द डिफिकल्टी ऑफ बीइंग गुड याच पात्रांच्या माध्यमातून आपल्याला नैतिकतेचा खरा अर्थ समजावून सांगतं. सुरुवात करूया भीष्मपासून. भीष्म, एक असं नाव जे ऐकलं की आपल्या डोळ्यासमोर त्याग, निष्ठा आणि शौर्य उभं राहतं. त्यांनी आपल्या वडिलांसाठी सिंहासनाचा त्याग केला. आयुष्यभर ब्रह्मचर्य पाळण्याची प्रतिज्ञा घेतली. एक अशी प्रतिज्ञा जी ऐकताना आपल्याला महान वाटते. पण या महानतेच्या मागे एक खोल समस्या दडलेली आहे. भीष्मांनी एक वचन पाळण्यासाठी त्यांनी स्वतःला एका मर्यादेत बांधून घेतलं आणि हळूहळू ही मर्यादा त्यांच्यासाठी एक सापळा बनली. जेव्हा हस्तिनापुरात अन्याय सुरू झाला, जेव्हा दुर्योधन चुकीच्या मार्गावर गेला, तेव्हा भीष्म काय करतात? ते शांत राहतात. ते विरोध करत नाहीत. ते अन्याय थांबवत नाहीत. का? कारण त्यांची निष्ठा त्यांच्या प्रतिज्ञेशी बांधलेली आहे. आता इथे खूप मोठा प्रश्न उभा राहतो. जर तुमचं कर्तव्य तुम्हाला चुकीच्या गोष्टींचं समर्थन करायला भाग पाडत असेल, तर ते कर्तव्य योग्य आहे का? भीष्मांनी आयुष्यभर धर्म पाळण्याचा प्रयत्न केला, पण शेवटी त्यांच्याच धर्माने त्यांना अडवून ठेवलं. हे ऐकताना आपल्याला एक गोष्ट जाणवते की कधीकधी आपण ज्या गोष्टीला योग्य मानतो तीच आपल्याला चुकीच्या दिशेने घेऊन जाते. आता कर्णाकडे पाहूया. कर्ण एक असा व्यक्ती ज्याचं आयुष्य सुरुवातीपासूनच संघर्षाने भरलेलं आहे. तो एक महान योद्धा आहे, पण त्याला कधीच योग्य मान्यता मिळत नाही. त्याला त्याच्या जन्मामुळे नाकारलं जातं. त्याला अपमान सहन करावा लागतो. आणि मग एक दिवस दुर्योधन त्याला स्वीकारतो, त्याला सन्मान देतो, त्याला ओळख देतो. आणि त्या क्षणी कर्ण दुर्योधनाशी बांधला जातो. तो त्याच्यासाठी सगळं काही करायला तयार होतो. आता इथे एक महत्त्वाचा प्रश्न आहे. कर्णाची लॉयल्टी योग्य होती का? एका बाजूला तो एक आदर्श मित्र आहे. तो कधीच दुर्योधनाला सोडत नाही. पण दुसऱ्या बाजूला तो अन्यायाच्या बाजूने उभा राहतो. तो द्रौपदीच्या अपमानात सहभागी होतो. तो चुकीच्या युद्धात लढतो. मग कर्ण चांगला होता का की वाईट? हे पुस्तक आपल्याला सांगतं की कर्ण नीदर कम्प्लिटली गुड नॉर कम्प्लिटली बॅड होता. तो एक कॉम्प्लेक्स माणूस होता. त्याच्या निर्णयांवर त्याच्या भावनांचा खूप प्रभाव होता. त्याला स्वीकार हवा होता, त्याला सन्मान हवा होता, आणि त्या इच्छेमुळे त्याने चुकीचे निर्णय घेतले. आता एका क्षणासाठी तुमच्या आयुष्याकडे पहा. तुम्ही कधी असा निर्णय घेतलाय का जो तुम्हाला आतून चुकीचा वाटत होता, पण तुम्ही तो घेतला कारण तुम्हाला कोणाचा तरी स्वीकार हवा होता? कर्ण आपल्याला शिकवतो की आपल्या आतल्या जखमा आपल्या निर्णयांवर खूप प्रभाव टाकतात. आणि आता आपण अर्जुनाकडे वळूया. अर्जुन एक महान योद्धा, पण त्याच्याही आयुष्यात एक क्षण येतो जिथे तो पूर्णपणे गोंधळलेला असतो. कुरुक्षेत्राच्या रणांगणावर तो आपल्या नातलगांना पाहतो, त्याचे गुरु, त्याचे मित्र, त्याचे कुटुंब, आणि अचानक त्याच्या हातातलं धनुष्य खाली पडतं. तो म्हणतो, मी हे युद्ध लढू शकत नाही. हा क्षण खूप महत्त्वाचा आहे, कारण इथे आपल्याला एक योद्धा नाही तर एक माणूस दिसतो. एक असा माणूस जो आपल्या कर्तव्यावर प्रश्न विचारतो. तो पळून जाऊ शकतो, तो युद्ध टाळू शकतो, पण मग तो एक निर्णय घेतो. तो लढतो. का? कारण त्याला समजतं की कधीकधी योग्य गोष्ट करणं म्हणजे कठीण गोष्ट करणं. अर्जुनाचा निर्णय सोपा नव्हता, तो वेदनादायक होता, पण तरीही त्याने तो घेतला. या सगळ्या पात्रांकडे पाहिल्यावर आपल्याला एक गोष्ट स्पष्टपणे दिसते की चांगलं असणं म्हणजे एक स्पेसिफिक टाईपचं वागणं नाही. भीष्म, कर्ण, अर्जुन तिघेही वेगवेगळे आहेत. त्यांचे निर्णय वेगवेगळे आहेत, पण तिघेही एकाच गोष्टीशी झगडत आहेत. योग्य काय आहे? आणि कदाचित हीच त्या पुस्तकाची सर्वात मोठी ताकद आहे. ते आपल्याला कॅरेक्टर्स देतं ज्यांच्यामध्ये आपण स्वतःला पाहू शकतो. कधी आपण भीष्म असतो जेव्हा आपण शांत राहतो. कधी आपण कर्ण असतो जेव्हा आपण स्वीकारासाठी चुकीचे निर्णय घेतो. आणि कधी आपण अर्जुन असतो जेव्हा आपण गोंधळलेलो असतो पण तरीही योग्य निर्णय घेण्याचा प्रयत्न करतो.
या सगळ्या कथांमधून आपल्याला एक खूप महत्त्वाचा धडा मिळतो की नैतिकता ही ब्लॅक अँड व्हाईट नाही, ती ग्रे आहे, ती कॉम्प्लेक्स आहे आणि ती प्रत्येक व्यक्तीसाठी वेगळी आहे. तुमचा धर्म तुमच्या परिस्थितीवर अवलंबून असतो, तुमच्या अनुभवांवर, तुमच्या भावनांवर, तुमच्या मूल्यांवर. आणि म्हणूनच द डिफिकल्टी ऑफ बीइंग गुड आपल्याला एक गोष्ट शिकवतं की आपण इतरांना जज करण्याआधी त्यांच्या परिस्थितीला समजून घ्यायला हवं, कारण प्रत्येक व्यक्ती त्याच्या स्वतःच्या संघर्षात अडकलेली आहे. आणि कदाचित हीच समज आपल्याला एक चांगला माणूस बनवते. पुढच्या भागात आपण पाहणार आहोत या सगळ्या विचारांचा आपल्या आजच्या आयुष्याशी काय संबंध आहे. मॉडर्न लाईफमध्ये हे सगळं कसं लागू होतं. कारण शेवटी ही कथा फक्त महाभारताची नाही, ही कथा आपल्या सगळ्यांची आहे. आतापर्यंत आपण जे काही पाहिलं, धर्म, कर्म, महाभारतातील पात्रांचे संघर्ष, हे सगळं ऐकताना कदाचित तुम्हाला असं वाटलं असेल की हे सगळं ठीक आहे, पण याचा माझ्या आयुष्याशी काय संबंध? कारण आपण आधुनिक जगात जगतो. आपल्या समस्या वेगळ्या आहेत, आपल्या लढाया वेगळ्या आहेत. आपण युद्धाच्या रणांगणावर नाही आहोत, आपण ऑफिसमध्ये आहोत, आपण नात्यांमध्ये आहोत, आपण सोशल मीडियाच्या जगात आहोत. पण एक गोष्ट बदललेली नाही, ती म्हणजे मानवी मन. आजही आपण निर्णय घेतो, आजही आपण गोंधळतो, आजही आपल्याला योग्य आणि अयोग्य यामध्ये निवड करावी लागते. फक्त परिस्थिती बदललेली आहे, प्रश्न तेच आहेत. समजा तुम्ही ऑफिसमध्ये काम करता, तुमच्यासमोर एक सिच्युएशन येते. तुमचा बॉस तुम्हाला सांगतो की काही डेटा मॅनिप्युलेट कर, जेणेकरून कंपनीला फायदा होईल. तुम्हाला माहीत आहे की हे चुकीचं आहे, पण तुम्हाला हेही माहीत आहे की जर तुम्ही नकार दिला तर तुमचं करिअर धोक्यात येऊ शकतं. आता इथे तुमचा धर्म काय आहे? सत्य निवडता की सुरक्षितता? हा प्रश्न महाभारताच्या युद्धाइतकाच मोठा आहे. फक्त फरक इतकाच की इथे रणांगण तुमचं ऑफिस आहे. किंवा समजा तुमच्या आयुष्यात एक नातं आहे. तुम्ही एखाद्या व्यक्तीवर प्रेम करता, पण त्या नात्यात काहीतरी बरोबर नाही. तुम्हाला माहीत आहे की हे नातं तुम्हाला दुखावतंय, पण तरीही तुम्ही त्यात राहता. का? कारण तुम्हाला एकटं राहण्याची भीती वाटते, कारण तुम्हाला त्या व्यक्तीचा स्वीकार हवा असतो. आता इथे तुमचा धर्म काय आहे? स्वतःसाठी योग्य निर्णय घेणं की त्या नात्याला टिकवणं? हा कर्णाचा प्रश्न आहे, फक्त कॉन्टेक्स्ट बदलला आहे. आजच्या जगात आपण सतत कंपॅरिझन्समध्ये जगतो. सोशल मीडियावर आपण इतरांचं आयुष्य पाहतो, त्यांचं यश, त्यांची हॅपीनेस, आणि मग आपण स्वतःला कंपेअर करायला लागतो. आपल्याला वाटतं मी मागे पडतोय, आणि त्या भावनेतून आपण डिसिजन्स घेतो. आपण जास्त पैसे कमावण्याचा प्रयत्न करतो, जास्त सक्सेसफुल दिसण्याचा प्रयत्न करतो, जास्त परफेक्ट दिसण्याचा प्रयत्न करतो. पण ह्या सगळ्यामध्ये एक प्रश्न हरवतो की मी खरेच काय हवं आहे? हीच ती जागा आहे जिथे आपला धर्म हरवतो. कारण आपण स्वतःसाठी निर्णय घेत नाही, आपण इतरांच्या एक्सपेक्टेशन्ससाठी निर्णय घेतो. हे पुस्तक आपल्याला सांगतं की आधुनिक जीवनात नैतिकता आणखी जास्त कठीण झाली आहे. कारण आता आपल्याकडे जास्त पर्याय आहेत, जास्त फ्रीडम आहे, पण जास्त कन्फ्युजन देखील आहे. पूर्वी समाजाने नियम ठरवले होते, कुटुंबाने मार्ग दाखवला होता. आज आपल्याला स्वतःच ठरवावं लागतं. आणि ही फ्रीडम कधीकधी आपल्याला घाबरवते, कारण आता जर आपण चुकीचा निर्णय घेतला तर आपण कुणाला दोष देणार? आणि म्हणूनच जबाबदारीचं महत्त्व आज जास्त आहे. तुम्ही जे काही करता त्यासाठी तुम्हीच जबाबदार आहात. तुमचं करिअर, तुमचं नातं, तुमचे डिसिजन्स, हे सगळं तुमच्यावर अवलंबून आहे. पण ही जबाबदारी स्वीकारणं हे सोपं नाही, कारण त्यासाठी तुम्हाला स्वतःकडे पाहावं लागतं. तुमच्या चुका स्वीकाराव्या लागतात, तुमच्या फेलियर्सला मान्य करावं लागतं. आणि कदाचित हीच त्या पुस्तकाची सर्वात प्रॅक्टिकल शिकवण आहे की नैतिकता म्हणजे मोठ्या गोष्टी नाहीत, ती तुमच्या रोजच्या छोट्या निर्णयांमध्ये आहे. तुम्ही कुणाशी कसं बोलता, तुम्ही कुणाला कसं ट्रीट करता, तुम्ही स्वतःशी किती प्रामाणिक आहात, हे सगळं मिळून तुमचं कॅरेक्टर तयार होतं. आता एक क्षणासाठी तुमच्या आयुष्याकडे पहा. तुम्ही जे डिसिजन्स घेतले ते खरंच तुमचे होते का? की तुम्ही फक्त परिस्थितीशी जुळवून घेतलत? तुम्ही जे नातं निवडलं ते खरंच तुमच्यासाठी योग्य होतं का? की तुम्ही एकटेपणापासून पळत होतात? तुम्ही जे करिअर निवडलं ते तुमच्या पॅशनमुळे होतं का की सोसायटीच्या एक्सपेक्टेशन्समुळे? हे प्रश्न कठीण आहेत, पण हेच प्रश्न तुम्हाला स्वतःला समजायला मदत करतात. आणि म्हणूनच द डिफिकल्टी ऑफ बीइंग गुड हे फक्त एक तत्वज्ञानाचं पुस्तक नाही,
हे एक आरसा आहे, एक असा आरसा ज्यात तुम्हाला तुमचं खरं रूप दिसतं. कधी ते आवडतं, कधी ते अनकम्फर्टेबल वाटतं, पण ते खरं असतं. आणि कदाचित हीच त्या पुस्तकाची खरी ताकद आहे. ते तुम्हाला बदलायला भाग पाडत नाही. ते फक्त तुम्हाला दाखवतं की तुम्ही कुठे उभे आहात. आणि मग निर्णय तुमचा असतो. पण या सगळ्या प्रक्रियेत एक गोष्ट खूप महत्वाची आहे. ती म्हणजे आपल्या आत चालणारी लढाई. आपण बाहेरच्या जगाशी जितकं झगडतो त्यापेक्षा जास्त आपण स्वतःशी झगडतो. आणि पुढच्या भागात आपण याच लढाईकडे पाहणार आहोत. आपल्या आतल्या संघर्षाकडे, आपल्या गिल्टकडे, आपल्या डाऊटकडे, आपल्या अँक्झायटीकडे. कारण कधीकधी सर्वात मोठं रणांगण बाहेर नसतं, ते आपल्या आत असतं. आणि तिथे जिंकणं सर्वात कठीण असतं. आपण बाहेरच्या जगाशी जितकं झगडतो त्यापेक्षा कितीतरी जास्त आपण स्वतःशी झगडतो. ही लढाई कोणाला दिसत नाही, कोणाला ऐकू येत नाही, पण ती सतत चालू असते. कधी ती शांत असते, तर कधी ती इतकी मोठी होते की आपल्याला स्वतःचं मन सहन होत नाही. ही लढाई आहे आपल्या निर्णयांची, आपल्या चुका आणि आपल्या गिल्टशी. आपण आयुष्यात अनेक निर्णय घेतो, काही योग्य, काही चुकीचे, काही असे ज्यांचा परिणाम आपल्याला लगेच समजतो आणि काही असे ज्यांचा परिणाम वर्षानुवर्षांनी समोर येतो. पण प्रत्येक निर्णयानंतर आपल्या आत काहीतरी बदलतं. जर आपण योग्य गोष्ट केली तर आपल्याला एक शांतता मिळते, पण जर आपण चुकीचं केलं तर एक अस्वस्थता निर्माण होते. एक अशी भावना जी आपल्याला सतत आतून कुरतडत राहते. हीच ती गिल्ट. आणि गिल्ट ही खूप विचित्र गोष्ट आहे. ती बाहेरून दिसत नाही, पण आतून ती खूप काही बदलते. गिल्ट फक्त चूक केल्याची भावना नाही, ती एक आठवण आहे. ती आपल्याला सतत आठवण करून देते की आपण काहीतरी वेगळं करू शकलो असतो. ती आपल्याला विचारायला लावते, जर मी तो निर्णय घेतला नसता तर, जर मी तेव्हा बोललो असतो तर, जर मी थांबवला असता तर. हे जर आणि तर आपल्याला सोडत नाहीत आणि हळूहळू ते आपल्या मनाचा एक भाग बनतात. महाभारतातील युधिष्ठिराचा विचार करा. जुगारानंतर त्याला त्याची चूक समजते. त्याला माहीत आहे की त्याने एक भयंकर निर्णय घेतला आणि त्याचा परिणाम त्याच्या कुटुंबावर, त्याच्या राज्यावर, त्याच्या स्वतःच्या आत्म्यावर झाला. युधिष्ठिर त्या गिल्टसोबत जगतो. तो स्वतःला माफ करू शकत नाही. तो सतत स्वतःला प्रश्न विचारतो, मी हे का केलं? आणि कदाचित हाच प्रश्न त्याला आयुष्यभर सतावतो. आणि इथेच एक खूप महत्वाची गोष्ट समोर येते. आपण अनेकदा असं मानतो की वेळ सगळं ठीक करते, पण वास्तवात वेळ फक्त आठवणी हलक्या करते. ती गिल्ट नाही पुसत. जर तुम्ही स्वतःला माफ केलं नाही तर ती भावना तशीच राहते. ती तुमच्या डिसिजन्समध्ये दिसते, तुमच्या वागण्यात दिसते, तुमच्या शांततेत दिसते आणि हळूहळू ती तुमच्या व्यक्तिमत्वाचा भाग बनते. पण गिल्ट फक्त वाईट गोष्ट नाही, त्यात एक पॉझिटिव्ह बाजूही आहे. गिल्ट आपल्याला जागं करतं. ती आपल्याला दाखवते की आपण काहीतरी चुकीचं केलं आहे. ती आपल्याला बदलायला भाग पाडते. जर तुम्हाला गिल्ट वाटत असेल तर याचा अर्थ की तुमच्यात अजूनही संवेदनशीलता आहे, तुमच्यात अजूनही नैतिकता जिवंत आहे. पण जर गिल्ट खूप वाढलं तर ते तुम्हाला तोडू शकतं. ते तुम्हाला स्वतःवर विश्वास ठेवू देत नाही. ते तुम्हाला सतत भूतकाळात अडकवून ठेवतं. आणि इथेच द डिफिकल्टी ऑफ बीइंग गुड आपल्याला एक महत्त्वाचा मार्ग दाखवतं. ते सांगतं की गिल्टपासून पळू नका, त्याला इग्नोर करू नका, त्याला समजून घ्या. तुम्ही का असं फील करता, तुम्ही काय वेगळं करू शकला असता, हे सगळं ऑनेस्टली पहा. पण त्याचवेळी स्वतःला शिक्षा देणं थांबवा. कारण जर तुम्ही सतत स्वतःलाच दोष देत राहिलात तर तुम्ही कधीच पुढे जाऊ शकणार नाही. हे खूप सटल बॅलन्स आहे. एकीकडे तुम्ही तुमची चूक स्वीकारता, दुसरीकडे तुम्ही स्वतःला माफ करता. आणि ही प्रक्रिया सोपी नाही, कारण आपल्याला स्वतःला माफ करणं हे सर्वात कठीण असतं. आपण इतरांना माफ करू शकतो, पण स्वतःला ते इतकं सोपं नसतं. पण जर तुम्ही स्वतःला माफ केलं नाही तर तुम्ही कायम त्या एका क्षणात अडकून राहता. तुमचं वर्तमान, तुमचं भविष्य सगळं त्या भूतकाळाच्या निर्णयाने नियंत्रित होतं. आणि मग तुम्ही पुन्हा पुन्हा त्यात चुका करता. कारण तुम्ही शिकत नाही, तुम्ही फक्त गिल्टमध्ये अडकता. आणि म्हणूनच हे पुस्तक आपल्याला सांगतं की नैतिकता म्हणजे फक्त चूक टाळणं नाही,
ती आहे चूक झाल्यावर त्यातून शिकणं. तुम्ही चूक केली, तुम्ही ती स्वीकारली, तुम्ही त्यातून काहीतरी शिकलात आणि मग तुम्ही पुढे चालत राहिलात. हीच खरी ग्रोथ आहे. पण या सगळ्या प्रक्रियेत एक अजून गोष्ट खूप महत्त्वाची आहे, ती म्हणजे डाऊट. आपण अनेकदा आपल्या निर्णयांबद्दल डाऊट करतो. आपण विचार करतो, मी योग्य केलं का? मी चुकीचा आहे का? हा डाऊट आपल्याला अस्वस्थ करतो. पण कदाचित हाच डाऊट आपल्याला जिवंत ठेवतो. कारण जर तुम्हाला कधीच डाऊट वाटला नाही, तर तुम्ही कधीच प्रश्न विचारणार नाही. आणि जर तुम्ही प्रश्न विचारले नाहीत, तर तुम्ही कधीच ग्रो होणार नाही. आणि म्हणूनच हे पुस्तक आपल्याला सांगतं की अनिश्चितता ही वाईट नाही, ती एक संधी आहे. एक संधी स्वतःला समजून घेण्याची, एक संधी आपल्या व्हॅल्यूज रिडिफाईन करण्याची, एक संधी एक बेटर व्हर्जन बनण्याची. आणि कदाचित हीच या संपूर्ण प्रवासाची खरी ब्युटी आहे की आपण परफेक्ट नाही आणि आपल्याला परफेक्ट व्हायची गरजही नाही. आपल्याला फक्त प्रामाणिक राहायचं आहे. आता या प्रवासाचा शेवट जवळ आला आहे. पण हा शेवट नाही. आपण या सगळ्या विचारांना एकत्र करणार आहोत. एक कन्क्ल्युजन, एक रिफ्लेक्शन. आणि कदाचित एक नवीन सुरुवात. जिथे तुम्ही स्वतःकडे एक नव्या नजरेने पाहाल आणि कदाचित थोडंसं जास्त प्रामाणिकपणे जगाल. कधीकधी एखादं पुस्तक संपतं, पण त्याचे प्रश्न संपत नाहीत. द डिफिकल्टी ऑफ बीइंग गुड हे असंच एक पुस्तक आहे. आपण या प्रवासात खूप काही पाहिलं. धर्म, कर्म, भीष्म, कर्ण, अर्जुन यांचे संघर्ष, आपल्या आयुष्यातील छोटे मोठे निर्णय आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या स्वतःच्या मनात चालणारी लढाई. पण आता जेव्हा आपण या सगळ्याकडे मागे वळून पाहतो, तेव्हा एक गोष्ट स्पष्ट होते की या पुस्तकाने आपल्याला उत्तरं दिली नाहीत, त्याने आपल्याला प्रश्न दिले. आणि कदाचित हेच त्याचं सर्वात मोठं सामर्थ्य आहे. कारण जीवनात सोप्या उत्तरांची किंमत कमी असते, पण योग्य प्रश्न ते तुमचं आयुष्य बदलू शकतात. या संपूर्ण प्रवासात आपण एक गोष्ट वारंवार पाहिली की चांगलं असणं हे कधीच सोपं नसतं. ते एक स्ट्रगल आहे. एक अशी लढाई जी बाहेर नाही तर आपल्या आत चालू असते. आपण योग्य निर्णय घेण्याचा प्रयत्न करतो, पण कधीकधी चुकतो. आपण सेल्फलेस राहण्याचा प्रयत्न करतो, पण आपल्या आतला स्वार्थ आपल्याला खेचतो. आपण जबाबदारी स्वीकारण्याचा प्रयत्न करतो, पण कधीकधी परिस्थितीला दोष देतो. हे सगळं मानवी आहे आणि कदाचित हेच या पुस्तकाचं सर्वात मोठं सत्य आहे की आपण इम्परफेक्ट आहोत आणि तरीही आपण प्रयत्न करतो. भीष्म आपल्याला शिकवतात की अतिनिष्ठा कधीकधी अन्यायाला जन्म देते. कर्ण आपल्याला शिकवतो की आपल्या आतल्या जखमा आपल्या निर्णयांना चुकीच्या दिशेने घेऊन जाऊ शकतात. अर्जुन आपल्याला शिकवतो की गोंधळलेलं असणं हे चुकीचं नाही, तर त्या गोंधळातही योग्य निर्णय घेणं हेच खरं धैर्य आहे. आणि या सगळ्या शिकवणीतून आपण एक गोष्ट समजतो की नैतिकता म्हणजे नियम नाहीत, ती एक प्रक्रिया आहे. एक असा प्रवास जिथे प्रत्येक दिवस तुम्हाला एक नवीन निर्णय घ्यायला लावतो आणि प्रत्येक निर्णय तुम्हाला थोडंसं बदलतो. कदाचित तुम्ही हा संपूर्ण प्रवास ऐकताना तुमच्या आयुष्यातील काही क्षण आठवले असतील. काही निर्णय जे तुम्ही घेतले, काही चुका ज्यांचा तुम्हाला अजूनही पश्चाताप आहे, काही नातं जिथे तुम्ही स्वतःला हरवलं, आणि कदाचित काही असे क्षण जिथे तुम्ही योग्य गोष्ट केलीत, जरी ती कठीण होती. हे सगळं तुमच्या आयुष्याचा भाग आहे आणि हे सगळं तुम्हाला तुम्ही बनवतं. पण या सगळ्यात एक आशा आहे, कारण प्रत्येक नवीन दिवस तुम्हाला एक नवीन संधी देतो. एक नवीन निर्णय घेण्याची संधी, एक नवीन दिशा निवडण्याची संधी. तुम्ही भूतकाळ बदलू शकत नाही, पण तुम्ही वर्तमानात काय करता ते पूर्णपणे तुमच्या हातात आहे. आणि कदाचित हीच त्या पुस्तकाची सर्वात सुंदर गोष्ट आहे. ते तुम्हाला गिल्टमध्ये अडकवत नाही, ते तुम्हाला घाबरवत नाही, ते फक्त तुम्हाला जागं करतं. ते सांगतं, पहा, समजा आणि मग निवडा. आणि आता हा प्रवास इथे संपतो, पण खरं तर तो इथेच सुरू होतो. कारण आता तुम्ही तुमच्या आयुष्याकडे एका वेगळ्या नजरेने पाहाल. तुम्ही तुमचे निर्णय थोडंसं जास्त कॉन्शियसली घ्याल. तुम्ही स्वतःला थोडंसं जास्त प्रामाणिकपणे समजून घ्याल. आणि कदाचित तुम्ही परिपूर्ण होणार नाहीत, पण तुम्ही थोडंसं बेटर होणार. आणि हाच या संपूर्ण प्रवासाचा उद्देश आहे.
परफेक्ट होणं नाही तर कॉन्शियस होणं. जर तुम्हाला अशा प्रकारचं डीप विचार करायला लावणारं कंटेंट आवडत असेल तर ग्रंथगाथा या आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. इथे आपण अशाच पुस्तकांवर, त्यांच्या खोल अर्थावर आणि आपल्या आयुष्याशी असलेल्या कनेक्शनवर चर्चा करतो. कारण पुस्तकं फक्त वाचण्यासाठी नसतात ती अनुभवण्यासाठी असतात आणि समजून घेण्यासाठी. आणि कधीकधी स्वतःला शोधण्यासाठी. धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन प्रवासात.